सेंटरच्या वतीनं देण्यात येणारे मानव पदवी आणि पुरस्कार जाहीर झालेत। हा समारंभ रविवारी दिनांक 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हीराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फीथिएटरमध्ये होणार आहे। डॉक्टर व्यंकटेश मेतन बसवभूषण, डॉक्टर सुनील विभूते बसवरत्न, डॉक्टर अशोक हिप्परगी बसवश्री तर रुद्रेश बोरामणी बसव तत्वश्री पुरस्कारानं सन्मानित होणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र मायनाळ, महिला आघाडीच्या प्रमुख पुष्पाताई गुंगे, मल्लीनाथ पाटील, बाबासाहेब कुलकर्णी, नीलकंठ कोनापुरे आदींनी पत्रकार परिषदेत दिली। बसव सेंटरच्या माध्यमातून येत्या 3 मेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणीजनांचा मानपदवी समारंभ आपण आयोजित केलेला आहे। डॉक्टर व्यंकटेश मेतन यांना आपण बसवभूषण देत आहोत। डॉक्टर सुनील विभूते यांना बसवरत्न म्हणून देत आहोत आणि जे रुद्रेश बोरामणी आहेत त्यांना बसव तत्वश्री म्हणून आपण सन्मानित करत आहोत। आणि तुमचे विजयकुमार चाचोरे जे आहेत त्यांना आदर्श संस्थान पुरस्कार करत आहोत। आणि श्रमिक पत्रकार परिषदेचे अध्यक्ष जे आहेत विक्रम खेलबुडे यांना आदर्श पत्रकार म्हणून आपण हे करत आहोत। डॉक्टर हिप्परगी हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना बसवश्री म्हणून सन्मानित करत आहोत। अशा सर्व लोकांना आपण जे सन्मान करत असताना सोलापुरानं मी आव्हान करतो अशा उपक्रमामध्ये आपण यावं आणि आमची जे संस्थेने केलेल्या उपक्रमाला येऊन सहकार्य करावं ही विनंती। आणि यामध्ये 3 मे 2026 रविवार आहे, संध्याकाळी 6 वाजता। आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण उपक्रम करत आहोत ते मणिप्र राजशेखर महास्वामीजी नंदगाव विरक्त मठाचे मठाधीश हे दिव्य सानिध्य आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण कार्यक्रम करत आहोत। आणि त्यापैकी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा सरकारी वकील जे प्रदीपसिंह राजपूत यांची उपस्थिती आहे। तर अशा उपक्रमाला सोलापूरकरांनी सहकार्य करावं ही विनंती। आणि पुरस्काराचे स्वरूप असं आहे की स्फूर्तिचिन्ह आहे, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असं पुरस्कार स्वरूप आहे। तर या ठिकाणी फक्त भावना अशीच आहे की लोकांनी काम करायला प्रोत्साहन मिळावं, केलेल्या कामाचं कौतुक करावं ही भूमिका त्या पाठीमागची आहे।